हाय मित्रांनो, आज चाललोय गावाला. ठीक आहे, पुढची जर्नी बघा. तर मित्रांनो, सध्या आपण टिटवाळ्यातून निघालो आहोत. सकाळचं वातावरण असल्यामुळे खूप छान वातावरण झालं आहे. शहराच्या गर्दीकडून गावाकडे जाण्याचा आनंद वेगळाच असतो. एरवी माझा प्रवास टिटवाळा ते दादर असतो, परंतु आज मला उतरायचं दिव्याला, म्हणून मी जरा डोरच्या जवळच येऊन उभा राहिलो. कारण का दिवा येता येता खूप गर्दी होते आणि उतरणं फार कठीण होऊन जातं. तुम्हाला जर फॅमिलीसोबत प्रवास करायचा असेल तर सकाळच्या वेळेत तुम्ही बिलकुल येऊ नका, कारण का उतरणं फार कठीण होतं. हे बघा, खूप गर्दी झाली. मी डोअरला असून सुद्धा मला उतरणं कठीण झालं होतं, कारण का चढणारे आधीच चढतात, आपल्याला उतरून देत नाही. त्यांना जागा पकडायची असते, त्यांना ती ट्रेन पकडायची असते. तर मित्रांनो, फायनली मी कसं बसं उतरलो. तुम्ही जर फॅमिलीसोबत येत असाल तर खूप विचार करा, कारण का आपल्यापेक्षा आपल्याला त्यांची काळजी असते. ठीक आहे, लहान मुलांना सांभाळणं फार कठीण होऊन जातं. अशा गर्दीमध्ये आपण तर उतरून जातो, पण त्यांची हालत खराब होते. ते लोक अडकतात किंवा त्यांना काही लागू शकतात, म्हणून काळजी घ्या. तर फायनली मित्रांनो, सुटकेचा निश्वास टाकला आणि निघालो ट्रेन पकडायला. आज ट्रेन रिकामी असल्यामुळे विंडो सीटच मिळेल. आणि फायनली मित्रांनो, गाडी सुटली दिव्यावरून. अगदी ऑन टाईम, राईट टाईम गाडी निघालेली आहे. तर गर्दीतून निघाल्यानंतर आपण जेव्हा विंडो सीटला येऊन बसतो ना, तो आनंदच वेगळा आहे. आणि समोरची सीटसुद्धा खाली होती, त्याच्यामुळे मी मस्तपैकी शूज काढले आणि समोरच्या सीटवर पाय ठेवून बसलो. नाश्त्यासाठी टिटवाळा स्टेशनवरनंच मी 2 वडापाव घेतले होते डब्यात टाकून. आता भूक लागली की रस्त्यामध्ये ते खाय. निसर्गाचा आनंद घेत घेत पनवेलला पोचलो सुद्धा, ते कळलं सुद्धा नाही. साधारण दिव्याहून पनवेलला यायला अर्ध्या तासाचा वेळ लागतो, पण 5-10 मिनटं कधी मागे होऊ शकतं. ट्रेन आहे, कधी लेट होते तर कधी लवकरही येऊ शकते. तर अशा प्रकारे पनवेल स्टेशनला पोहोचलो. पनवेल स्टेशन पार केल्यानंतर गावाकडे जाणारं जो दृश्य आहे ते तुम्ही बघून घ्या. खूप छान देखावा आहे. तिकडे जो डोंगर दिसतोय समोर, तुम्हाला झूम करून दाखवतोय, त्या डोंगरामध्ये ना सध्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. अगदी एकदम जोरदार पाऊस पडत आहे. तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये कदाचित, खूप जोरदार पाऊस पडत आहे. आणि निसर्गाचं वातावरण बघा ना, किती छान वाटते. अगदी सकाळचं वातावरण आणि एकदम हरिभरीत वातावरण. हेच आहे मित्रांनो गावाकडची मजा. बघता बघता निसर्गाचा आनंद घेता मी आत्ता पोचतो आहे नागोठणे स्टेशनला. जवळजवळ पनवेलवरून नागोठणे स्टेशनला पोचायला 1.5 तासाचा रस्ता आहे. तर 1.5 तासामध्ये मी इथे पोचलो. गाडी 10 मिनटं लेट झाली, 10 ते 15 मिनटं लेट झाली, ते पण ठीक आहे. तेवढं नॉर्मल होतंच. 5-10 मिनटं गाडी लेट आहे तर नाही, ते म्हणजे राईट टाईमच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो, पोचतोय नागोठणे स्टेशनला. आता चालली तयारी माझी उतरायची. ठीक आहे, हे आहे नागोठणा स्टेशन. चला तर मग उतरूया प्लॅटफॉर्मवर. फायनली मित्रांनो, प्लॅटफॉर्मवर उतरलेलो आहे आणि बरं वाटलं. पाऊल टाकलं आपल्या जमिनीवर, गावाला आलेलो आहे. आणि आता जातो. पप्पा आले असतील बाहेर. जिने आपल्याला सोडलं, तिला टाटा बाय बाय केली, थँक्यू म्हणलं. ट्रेन गेली आपल्या मार्गाला. आणि समोर मित्रांनो बघतोय तर खूप सारी लोक ट्रॅक क्रॉस करत होती. तर मित्रांनो, तुम्हाला संदेश देतो, पटरी क्रॉस करून जाऊ नका. जीवन हे अत्यंत अनमोल आहे. मी ठरवलं आपण जिन्याने जाऊया. मी जिन्याने गेलो. जिना क्रॉस करून स्टेशनच्या बाहेर येतो आहे. तोच पप्पा आधीच येऊन उभे राहिले होते बाईक घेऊन माझ्यासाठी. मग काय, मस्त बाईकवर आणि राईड घेत चाललं घरच्या मार्गाला. खूप छान. हा ब्रिज आहे, अंबा नदी बोलतात. हा अंबा नदीचा ब्रिज आहे. खूप सुंदर देखावा आहे. नदी आहे, कधी कधी तुडुंब नदी भरते. पूर आला की इथून जायला मार्ग राहत नाही. एवढा मोठा ब्रिज आहे, किती पाणी भरते. नागोठणे स्टेशनवरून माझं गाव फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता गावात एंट्री मारली आहे आणि फायनली मित्रांनो पोहोचलो मी घरी.